या बैठकीसंदर्भातली आणखी माहिती जाणून घेण्यासाठी जाऊयात माझ्या सहकारी ज्योत्स्ना गंगणे आता आपल्या सोबत आहेत। ज्योत्स्ना, राष्ट्रवादी काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक पार पडली। छगन भुजबळ यांच्याकडे ओबीसीचं नेतृत्व म्हणून पाहिलं जातं। त्या छगन भुजबळ यांनी कालच्या निर्णयानंतर नाराजी व्यक्त केलेली आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या फक्त 10 मिनिट अगोदर छगन भुजबळ यांनी सह्याद्री अतिथीगृहातून बाहेर पडणं हे बरंच काही बोलणार आहे। जे डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जातोय ते खरंच झालंय का? तटकरेंची जी प्रतिक्रिया येते त्यावरून काय समोर आलंय? अगदी बरोबर आहे। सुनील तटकरे जे आहे ते देवगिरीवरती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पार्टीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज देवगिरी बंगल्यावरती अजित पवारांच्या बंगल्यावरती जी आहे ती एक महत्त्वाची बैठक, तातडीची बैठक पार पडली, ज्याच्यामध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल जे कार्याध्यक्ष आहे पक्षाचे हे तिघेही उपस्थित होते। या बैठकीसाठी जे आहे छगन भुजबळ मात्र अनुपस्थित होते। सकाळची प्री कॅबिनेट बैठक असो किंवा आता देवगिरी बंगल्यावरती राष्ट्रवादी अजित पवार गटाची बैठक असो, दोन्ही बैठकीला छगन भुजबळ जे आहे ते अनुपस्थित होते आणि छगन भुजबळ यांनी त्यांच्या काही ओबीसी नेत्यांसोबत आणि त्याचबरोबर काही वकिलांसोबत जे आहे ती बांद्र्याच्या एमईटी मध्ये जे आहे त्यांनी बैठक घेतली। या बैठकीनंतर सुद्धा छगन भुजबळ यांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळतोय, तर दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची जी देवगिरीवरती बैठक पडली त्या बैठकीमध्ये सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की जर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची जर भूमिका बघायचं गेलं तर आरक्षणाच्या बाबतीत आम्ही आरक्षणाच्या पाठीशी आहोत, आम्ही आरक्षणाला समर्थन करत आहोत, मात्र ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्याचबरोबर जो काही सरकारने जीआर काढलेला आहे त्या जीआरचा आम्ही अभ्यास करत आहोत। त्या जीआर मध्ये आणखीन आम्हाला समजण्यासारखं भरपूर काही आहे आणि तो जीआर समजून घेतल्यानंतरच आम्ही याविषयी बोलणार आहोत असं सुद्धा सुनील तटकरे म्हणतात। मात्र हा एक कविता सवाल उपस्थित होतोय, कारण जर सरकारकडनं हा जीआर काढला जातोय तर जेव्हा हा जीआर काढण्यात आला त्यावेळेस उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांना विश्वासात घेतलं गेलं नव्हतं का, हा सवाल सुद्धा उपस्थित होतोय की जीआर जो आहे तो परस्पर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेने काढलेला जीआर होता का? कारण जर सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष जर म्हणत असतील की जो जीआर काढलाय त्याच्यावर आम्हाला अभ्यास करावा लागेल आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाहीये, मात्र ओबीसीला धक्का नाही लागला पाहिजे, ही भूमिका जी आहे ती कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे।